आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लींत राष्ट्रकुल देशांच्या सभापती आनी पिठासीन अधिकाऱ्यांच्या 28व्या परिशदेचें उक्तावण करतले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयच्यान पंजाब आनी राजस्थानाच्या 2 दिसांच्या भोंवडेर वतल्यो। अरावली पर्वतरांगाचें संवर्धन आनी थंय बेकायदेशीर खणकाम बंद करपाक आपूण कटिबद्ध आसा अशें सरकारान सांगलां। महाराष्ट्रांतल्या 29 महानगरपालिका खातीर आज मतदान जाता। काल रातीं राजकोटांत जाल्ल्या दुसऱ्या वन डे क्रिकेट मॅचीन न्यूझीलंडान भारताक 7 विकेटींनी हारयलो। आतां पुराय खबरो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लींत राष्ट्रकुल देशांच्या सभापती आनी पिठासीन अधिकाऱ्यांच्या 28व्या परिशदेचें CSPOCचें उक्तावण करतले। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला ह्या परिशदेची येजमानकी चलयतले। 42 राष्ट्रकुल देशांचे आनी 4 अर्धस्वायत्त संसदांचे 61 सभापती आनी पिठासीन अधिकारी ह्या परिशदेक हाजीर आसतले। घटमूट लोकशाय संस्था टिकोवन दवरपाक सभापती आनी पिठासीन अधिकारी हांची भुमिका सयत समकालीन संसदीय प्रश्नांचेर विस्तारान चर्चा जातली। संसदीय कामकाजान कृत्रीम बुद्धिमत्तेचो वापर, संसद वांगड्यांचेर सोशल मिडियाचो परिणाम, संसदे विशींची सार्वजनीक समज वाडोवपा खातीर आनी मतदाना पलीकडे नागरिकांचो सहभाग वाडोवपा खातीर नाविन्यपूर्ण धोरणां हाच्या सयत अशा हेर विशयांचेरूय चर्चा जातली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लींत केंद्रीय म्हायती आनी प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन हांच्या निवासस्थानार आयोजीत केल्ल्या पोंगल उत्सवान वांटो घेतलो। उपस्थितांक उद्देशून उलोवप करतना प्रधानमंत्री मोदी हांणी राष्ट्र निर्मितीन शेतकार घटमूट भागीदार आसात आनी तांच्या यत्नांक लागून आत्मनिर्भर भारत मोहीम सशक्त जाता अशें म्हळें। हमारे किसान राष्ट्र निर्माण के मजबूत साथी है। उनके प्रयासों से आत्मनिर्भर भारत अभियान को बहुत मजबूती मिल रही है। केंद्र सरकार भी किसानों को सशक्त बनाने के लिए प्रतिबद्ध होकर लगातार काम कर रही है। जब ये धरती हमें इतना कुछ देती है, उसे संजोने का दायित्व भी हमारा है। अगली पीढ़ी के लिए मिट्टी को स्वस्थ रखना, पानी को बचाना और संसाधनों का संतुलित उपयोग करना सबसे जरूरी है। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयच्यान पंजाब आनी राजस्थानाच्या 2 दिसांच्या भोंवडेर वतल्यो। राष्ट्रपती मुर्मू आज अमृतसरान गुरू नानक देव विद्यापीठाच्या 50व्या वर्सुकी दिक्षांत सुवाळ्याक उपस्थित रावतल्यो। शुक्रारा राष्ट्रपती जालंधरान डॉ. BR आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या 21व्या दिक्षांत कार्यावळींत उपस्थित रावतल्यो। त्याच दिसा जयपुरान रामानंद मिशनान आयोजीत केल्ल्या 1008 कुंडीय हनुमान महायज्ञान त्यो उपस्थित रावतल्यो। भारतीय रेल्वे देशांतल्या माल येरादारीची व्याख्या बदलत वेगवान, विश्वासार्ह आनी परवडपी एंड टू एंड रेल्वे माल वाहतूक सुविधा उपलब्ध करून दीत भारतीय रेल्वेन म्हाल वाहतुकेन नवो विक्रम प्रस्थापीत केला। रेल्वे मंत्रालयान जारी केल्ल्या निवेदना प्रमाण फाटल्या आयतारा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर DFC नेटवर्क आनी भारतीय रेल्वेच्या 5 विभागां दरम्यान एका दिसान एकूण 892 इंटरचेंज गाडयांची हाताळणी केली। ह्या आदींचो विक्रम 4 जानेराक 865 गाडयांचो आशिल्लो। मंत्रालयान सांगलें हो वाडचिरो डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड DFC CILच्या वाडट्या कार्यक्षमतेचें, भक्कम नियोजन वेवस्थेचें आनी सक्षम वाहतूक नियंत्रण प्रणालीचें प्रतीक आसा। पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी सांगलें भारतान उर्जा स्वयंपूर्णतेच्या दिकेन एक वाडचिरो साध्य केला। सोशल मिडिया पोस्टान पुरी हांणी म्हायती दिली की इंडियन ऑयल आनी भारत पेट्रो रिसोर्सेस लिमिटेड हांच्या जोड उपक्रमांतल्यान उर्जा भारत PTE लिमिटेड कंपनीन अबुधाबीच्या ऑनशोर ब्लॉक 1 हलक्या कच्च्या तेलाचो यशस्वी शोध लायला। अशी आंतरराष्ट्रीय भागीदारी भारताची उर्जा सुरक्षा आनीक घटमूट करतली अशें पुरी हांणी नमूद केलें। ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात। 22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर
प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%। नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी। कम टैक्स, ज्यादा बचत। नेक्स्ट जेन जीएसटी। पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हांणी अरावली पर्वत रांगांच्या पर्यावरणीय संवर्धनाबाबत केंद्र सरकारची ठाम बांधिलकी परत अधोरेखित केली. अतिक्रमण आणि बेकायदेशीर खणकाम आडावपा खातीर अरावली क्षेत्रांतली सुमारे 97 किलोमीटर महसुली जमीन कायमस्वरुपी संरक्षीत वन म्हणून घोषीत केल्या अशें तांणी सांगलें. नवी दिल्लींत जाल्ल्या अरावली लँडस्केपाच्या पर्यावरणीय पुनर्स्थापना विशींच्या राष्ट्रीय परिशदेंत उलयतना तांणी देशभरांतल्या 2.6 कोटी हेक्टर इबाडिल्ल्या जमनीची पुनर्स्थापना करपाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या मिशनाचेर भर दिलो. तशेंच अरावली ग्रीन वॉल प्रकल्पा खाला 6,45,000 हेक्टर इबाडिल्ली जमीन वळखून घेतल्या. तातूंतली गुजरात, राजस्थान, हरियाणा आनी दिल्ली राज्यांत 2,70,000 हेक्टर क्षेत्रांचे पुनर्संचयितीकरण केल्ल्याची माहिती मंत्री यादव हांणी दिल्या. महाराष्ट्रांतल्या 29 महानगरपालिका वेंचणुके खातीर आज मतदान जाता. ह्या वेंचणुकांनी 893 प्रभागांतल्या वट्ट 2,869 जाग्यां खातीर 15,908 उमेदवार रिंगणांत आसात. 39,092 मतदान केंद्रांचेर मतदान जातलें. तातूंतले 3,196 मतदान केंद्र संवेदनशील म्हूण जाहीर केल्यात. सकाळीं 7:30 मतदानाक सुरवात जाल्या ते सांजे 5:30 मेरेन चलतलें जाल्यार फाल्यां मतमेजणी जातली. ह्या वेंचणुकेन बृहन्मुंबय महानगरपालिका, ठाणे, नवी मुंबय, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, मीरा भाईंदर, पनवेल, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, मिरज, कुपवाड, अमरावती, अकोला, लातूर, नांदेड, वाघाळा, चंद्रपूर, जळगाव, धुळे, मालेगाव, भिवंडी, निजामपूर, परभणी, अहिल्यानगर, इचलकरंजी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकांचो आस्पाव जाता. वित्तीय सेवा विभागान केंद्रीय सरकारी आरोग्य योजना CGHSच्या लाभार्थ्यां खातीर परिपूर्ण मेडिक्लेम आयुष विमा येवजण सुरू केल्या. ह्या विमा येवजणे खाला कॅशलेस उपचार सुविधा, आधुनिक उपचार पद्दती तशेंच हॉस्पिटलाचे विस्तृत नेटवर्क उपलब्ध करून दिला. वित्त मंत्रालयान दिल्ल्या म्हायती प्रमाण ही विमा पॉलिसी फक्त CGHS लाभार्थ्यां खातीर उपलब्ध आसून एका पॉलिसी अंतर्गत चडांत चड 6 सदस्यांचो आस्पाव करूं येता. भारतीय हवामान खात्यान आज दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तराखंड आणि अस्तंत उत्तर प्रदेशांत सामके दाट धुक्याचो ऑरेंज अलर्ट जारी केला. तशेंच फुडल्या 2 दिसांत हिमाचल प्रदेश, बिहार, उदेंत उत्तर प्रदेश, उप हिमालयन अस्तंत बंगाल, जम्मू काश्मीर, लडाख, आसाम, मेघालय आणि सिक्कीमान कांय सुवातींनी दाट धुकें पडटले असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. दादल्यांच्या क्रिकेटान काल राजकोटात निरंजन शाह स्टेडियमाचेर जाल्ल्या दुसऱ्या एका दिसाच्या खेळान डॅरियल मिशेलाच्या नाबाद 131 धांवड्याच्या खेळीच्या नेटार न्यूझीलंडान 47.3 षटकांत 285 धांवड्यांचे लक्ष्य गाठत भारताचेर 7 गडे राखून घसघशीत जैत मेळयलें. ह्या जैता सयत 3 खेळांच्या माळेंत न्यूझीलंडान 1-8 अशी बरोबरी साधल्या. ह्या माळेंतली तिसरी निर्णायक मॅच 18 तारखेक इंदुरांत जातली. क्रिकेटात निमाणे कडेन दिल्ली कॅपिटल्सान बायलांच्या प्रीमियर लीगांत आपले पयले गुण मेळयल्यात. नवी मुंबयच्या DY पाटील स्टेडियमान काल रातीं दिल्ली कॅपिटल्सान UP वॉरियर्स विमन पंगडाक 7 विकेटींनी हारयलो. तिनूय मॅचींनी पयलेच खेप जैत मेळोवपा खातीर 155 धांवड्याच्या लक्ष्याचो फाटलाव करपी कॅपिटल्सान निर्धारीत 20 ओव्हरींनी 3 विकेटी वगडावन 158 धांवड्यो करून मॅच जिखली. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत राष्ट्रकुल देशांच्या सभापतीन पीठासीन अधिकाऱ्यांच्या 28व्या परिशदेचे उक्तावण करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयच्यान पंजाब आनी राजस्थानाच्या 2 दिसांच्या भोंवडेर वतल्यो. अरावली पर्वत रांगांचे संवर्धन आनी थंय बेकायदेशीर खणकाम बंद करपाक आपूण कटिबद्ध आसा अशें सरकारान सांगलां. महाराष्ट्रांतल्या 29 महानगरपालिका खातीर आज मतदान जाता. काल रातीं राजकोटात जाल्ल्या दुसरे वन डे क्रिकेट मॅचीन न्यूझीलंडान भारताक 7 विकेटींनी हारयलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.